नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी डॉक्टर दिलीप पटवर्धन. मी गेली 45 वर्ष नेत्ररोग तज्ज्ञ आहे आणि मी सांगलीमध्ये माझा दवाखाना आहे, नंदादीप आय हॉस्पिटल म्हणून. आणि नेत्ररोग तज्ज्ञ तर आहेच, पण मी मुख्य म्हणजे जीवनविद्या मिशनचा माजी अध्यक्ष आहे, की ज्याची स्थापना फिलॉसॉफर वामनराव पै यांनी केली. आणि या जीवनविद्या मिशनतर्फे आम्ही मूल्य शिक्षण बऱ्याच मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस जसं कृष्णा मेडिकल कॉलेज, राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेज, सोमय्या कॉलेज मुंबई, वॉलचंद कॉलेज सांगली, अशा बऱ्याच महाविद्यालयामध्ये मूल्य शिक्षण देण्याचं काम चालू आहे. तेच आता तुमच्यासाठी सुद्धा आपण आज यावेळी देतोय. याच बरोबर आम्ही सांगलीला भारतातली 8वी त्वचा पिढी चालू केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या आदेशावरून आम्ही तुरुंगात जातो, तिथल्या बंदिवानांना देखील मूल्य शिक्षण देतो. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन पोलिसांना सुद्धा मूल्य शिक्षण देतो. आत्तापर्यंत हजारो नर्सेसना सुद्धा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या विनंतीवरून आम्ही लेक्चर दिले आहेत. अशा प्रकारचं कार्य आम्ही जीवनविद्या मिशनतर्फे करत असतो. आता मी तुम्हाला हा फोटो दाखवतोय. हा आपले जे थोर तत्वज्ञ वामनराव पै आहेत यांचा आहे, की ज्यांनी जीवनविद्या मिशनची स्थापना केली. त्याला जवळजवळ 70 वर्ष झाली. तर ही का स्थापना केली? आणि हे स्वतः उच्च विद्या विभूषित होते. ते डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणून मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलं. पण त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की देशामध्ये मूल्य शिक्षणाची खूप गरज आहे. आता ते गेले 2012 साली. नेक्स्ट स्लाइड. आता त्यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद दादा आहेत. हे तर पवई IIT मधून त्यांनी BTech केलेलं आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट त्यांनी जमनालाल बजाज मधून केलेलं आहे. आणि आता ते जवळजवळ 75 वर्षाचे आहेत. पण 40 वर्षापूर्वी ते तरुण होते त्यावेळी TQM नावाचा कन्सेप्ट आला, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तर त्यावेळी जे 10 तरुण निवडले गेले जपानला जाण्यासाठी, त्यात ते एक होते. त्यामुळे सध्या ही जीवनविद्या मिशनचे ते लाईव्ह ट्रस्टी आहेत आणि तेच सर्व काम पाहतात. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. इंग्लिशमध्ये पण म्हणूया. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लिस, ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिव्होशन. आता पहा, आपण आज मनावरती बोलायचं ठरवलंय. आपण किती वेळा मन हा शब्द वापरतो ना. आय डोंट माइंड, माइंड युअर ओन बिझनेस, नेवर माइंड, माइंडफुलनेस. किती वेळा वापरतो मन? किंवा मराठीमध्ये आज माझं मनच लागत नाही. मनात आणलं ना तर मी पहिला नंबर मिळवेन. मनात आणत नाही ही गोष्ट वेगळी. किंवा मन आज कसं प्रसन्न वाटतंय असं म्हणतं. मनावरती गाणी किती आहेत. मना असं उमजत नाही. पण मला सांगा, मन म्हणजे काय कोणाला तरी माहिती आहे का? मन म्हणजे काय ऑर्गन आहे का? काय अवयव आहे का? कुठं मेंदूत आहे का? कुठं आहे मन? हां. तर हे जीवनविद्येचं वैशिष्ट्य असं आहे की मन म्हणजे काय हे जीवनविद्या संकल्पना स्पष्ट करते. आता पहा, मन म्हणजे नेमकं काय? तर ही जाणीव आहे. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस, जे संपूर्ण वैश्विक जाणीव आहे, कळलं की नाही? म्हणजे कॉस्मिक कॉन्शियसनेस. ते कॉन्शियसनेस जे आपल्या बॉडीशी अटॅच्ड आहे, कॉन्शियसनेस, ते जेव्हा, आता पहा गंमत, जे स्वतःच्या विसरात, स्वरूपाच्या विसरात, म्हणजे काय, आनंद आपल्या आतच आहे हे आपण विसरतो आणि बाहेर शोधायला लागतो. तुमच्या लक्षात आलं? तर आनंद आतच आहे असं कित्येक संतांनी सांगितलं की नाही आपल्याला. म्हणजे कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, कळलं की नाही? हृदयातच आहे. पण हे सिद्ध करावं लागतं ना. तर ते आपण एका पुढच्या लेक्चरमध्ये सिद्ध करणार आहे. पण मी आत्ता लक्षात ठेवा की आनंद हा आपल्या आतच आहे. पण आपण नेमकं दिशा बदलली. म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असा प्रकार आहे. मग ही जाणीव जेव्हा आनंदाच्या शोधात, म्हणजे आनंद बाहेर शोधात ज्यावेळी आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे डोळे, जीभ, कान, कळलं की नाही, स्पर्शेंद्रिय, ह्याच्या मदतीनं जगाशी संबंध जोडते, त्या जाणीवेला मन असं म्हणतात. कळलं?
म्हणजे तुम्ही एकदा संबंध जोडलेत की विचारांची निर्मिती होते, बरोबर आहे की नाही. तुम्ही एखादी गोष्ट बघितली की लगेच विचार होतो. एखाद्या माणसाकडे बघितला की हा चांगला आहे, हा वाईट आहे, तुमचा काय अनुभव असेल पूर्वीचा त्याप्रमाणे. एखादी वस्तू बघितली म्हणजे तुमचे विचार केव्हा निर्माण होतात, जेव्हा तुमची जाणीव तुमच्या ज्ञानेंद्रियाद्वारे बाहेरच्या जगाशी संबंध साधते. तेव्हा मन म्हणजे कळलं, जाणीव, हे लक्षात ठेवा. म्हणून हे आपण जे माइंड म्हणजे नेमकं काय आता तुमच्या लक्षात आलं असेल तर. आणि नेक्स्ट साईड, पुढची साईड. आणि हे जे आहे ना मन आपल्या शरीरात भयंकर पॉवरफुल आहे, पॉवरफुल एकदम. म्हणजे मनाची शक्ती सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, अगदी शारीरिक शक्तीपेक्षा देखील. नेक्स्ट, आता पहा की मन हे कशाचं आहे, इज अ सीट ऑफ ॲब्सोल्युटली सगळ्याचं मुख्य ते आहे की माइंड इज अ सीट ऑफ ऑल इमोशन्स आणि संपूर्ण आहेत ना त्याचं विचार थॉट्स त्याच्यावर ह्याच्यावरती आहेत. तर हे सेंटर ऑफ आवर लाईफ आहे. म्हणजे माइंड इज रिस्पॉन्सिबल फॉर हेल्थ, वेल्थ, सक्सेस, प्रॉस्पॅरिटी, पीस, ब्लीस, सॉरोज, पेन्स, ॲडव्हर्सिटी, कलॅमिटी, मिझरी अँड फेल्युअर्स. सगळ्याला मनच जबाबदार आहे की नाही. नेक्स्ट, म्हणजे काय आहे की मनातनं आपले विचार आणि भावना निर्माण होतात. इज अ सीट ऑफ थॉट्स अँड इमोशन्स. हे लक्षात आलं तुमच्या, कारण काही ऐकलं आपण, चांगलं गाणं ऐकलं तर चांगल्या भावना येतात, वाईट ऐकलं तर वाईट. म्हणजे सगळं आपले स्पर्शेंद्रिय ही जी जाणीव स्पर्श करते बाहेरच्या जगाला. ठीक आहे. नेक्स्ट, आणि आता तुम्हाला एक सांगतो की मला हे मुद्दाम सांगावंसं वाटतं. हा विषय तुम्ही विद्यार्थ्यांसाठी का बोलतो आहे मी, की आपल्या भारताचं स्टॅटिस्टिक्स खूप वाईट आहे की भारतात दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. आणि कारणं अतिशय क्षुल्लक असतात. पण हल्ली डिप्रेशन हे इतकं जोरात वाढलेलं आहे. आता याला डिप्रेशनला काही कारणं म्हणजे एक्झॉजन, म्हणजे बाहेरची कारणं आहेत. म्हणजे नापासच झाला, अपमानच झाला, अपयश आलं, ती कारणं आहेत. पण अशी एक तुम्हाला कंडिशन सांगणार आहे की जी लोकांना सांगत नाहीत. कारण त्याला एन्डोजनस डिप्रेशन म्हणतात. म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला ब्लड प्रेशर असतं, डायबिटीज असतं, तसाच एन्डोजनस डिप्रेशन नावाचा रोग आहे आणि त्याला औषध आहेत. हे लोकांना माहीत नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्याचा, जस्ट वॉच इट. म्हणजे हे नुसतं आपल्या देशात नाही, आपल्या देशात नाही तर हां प्ले करा, प्ले, हां प्ले. ओके, आता तो व्हिडिओ बघा. मी तुमच्या लक्षात येईल, सायंटिफिक स्टडी केला आहे. Depression is the leading cause of disability in the world. In the United States, close to 10% of adults struggle with depression. But because it's a mental illness, it can be a lot harder to understand than, say, high cholesterol. One major source of confusion is the difference between having depression and just feeling depressed. Almost everyone feels down from time to time. Getting a bad grade, losing a job, having an argument, even a rainy day can bring on feelings of sadness. Sometimes there's no trigger at all. It just pops up out of the blue. Then circumstances change, and those sad feelings disappear. Clinical depression is different. It's a medical disorder, and it won't go away just because you want it to. It lingers for at least 2 consecutive weeks and significantly interferes with one's ability to work, play, or love. Depression can have a lot of different symptoms: a low mood, loss of interest in things you'd normally enjoy, changes in appetite, feeling worthless or excessively guilty, sleeping either too much or too little, poor concentration, restlessness or slowness, loss of energy, or recurrent thoughts of suicide. If you have at least 5 of those symptoms, according to psychiatric guidelines, you qualify for a diagnosis of depression. And it's not just behavioral symptoms. Depression has physical manifestations inside the brain. First of all, there are changes that could be seen with the naked eye and X-ray vision. These include smaller frontal lobes and hippocampal volumes. On a more micro scale, depression is associated with a few things: the abnormal transmission or depletion of certain neurotransmitters, especially serotonin, norepinephrine, and dopamine, blunted circadian rhythms, or specific changes in the REM and slow wave parts of your sleep cycle, and hormone abnormalities, such as high cortisol and deregulation of thyroid hormones. But neuroscientists still don't have a complete picture of what causes depression. It seems to have to do with a complex interaction between genes and environment, but we don't have a diagnostic tool that can accurately predict where or when it will show up.
And because depression's symptoms are intangible, it's hard to know who might look fine but is actually struggling. According to the National Institute of Mental Health, it takes the average person suffering with a mental illness over 10 years to ask for help. But there are very effective treatments. Medications and therapy complement each other to boost brain chemicals. In extreme cases, electroconvulsive therapy, which is like a controlled seizure in the patient's brain, is also very helpful. Other promising treatments, like transcranial magnetic stimulation, are being investigated too. So if you know someone struggling with depression, encourage them, gently, to seek out some of these options. You might even offer to help with specific tasks, like looking up therapists in the area or making a list of questions to ask a doctor. To someone with depression, these first steps can seem insurmountable. If they feel guilty or ashamed, point out that depression is a medical condition, just like asthma or diabetes. It's not a weakness or a personality trait, and they shouldn't expect themselves to just get over it, any more than they could will themselves to get over a broken arm. If you haven't experienced depression yourself, avoid comparing it to times you've felt down. Comparing what they're experiencing to normal temporary feelings of sadness can make them feel guilty for struggling. Even just talking about depression openly can help. For example, research shows that asking someone about suicidal thoughts actually reduces their suicide risk. Open conversations about mental illness help erode stigma and make it easier for people to ask for help. And the more patients seek treatment, the more scientists will learn about depression, and the better the treatments will get. राईट. तुमच्या लक्षात आलं की आपल्या नव्हे परदेशात देखील कित्येक लोक 10-10 वर्ष घरात सफर करतात मग जातात. काय आपल्याकडे सोशल स्टिग्मा आहे. सायकॅट्रिस्टकडे गेला म्हणजे वेडा, असे मूर्खासारख्या कल्पना आहेत. अक्षरशः डिप्रेशन आहे जसं डायबिटीज ब्लड प्रेशर तसा रोग आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही विद्यार्थी बसलात 10मध्ये एकाला डिप्रेशन आहे हे मी सांगू शकतो, कारण 10% इज ॲब्सोल्युटली नोन, इवन जास्तच. मी नुकताच कृष्णा मेडिकलमध्ये गेलो होतो, तर तिथं एकदम 5 जण येऊन त्यांनी मला सांगितलं की आम्हाला डिप्रेशन आहे म्हणून. पण ते सायकॅट्रिस्टकडे गेलेच नाहीत. एक लक्षात ठेवा, सेरोटोनिनचं प्रमाण कमी झालं की डिप्रेशन येतं आहे. हे केमिकल आहे, याला औषधं उत्तम अवेलेबल आहेत, अँटी डिप्रेशन ड्रग्ज आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि शिवाय लिसनिंग टू समबडी, तुम्हाला जर असं वाटला तुमचा मित्र मैत्रीण घरातला नातेवाईक तर तुम्ही त्याच्याशी बोला. लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी नेहमी सांगतो की कुठलाही फोन आला ना तर लगेच रिजेक्ट करू नका. कदाचित, कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल जे डिप्रेशन आत्महत्या करतात असं आढळलं आहे की त्यांनी कुणाला तरी फोन केलेला असतो. एक तर त्याला व्यवस्थित उत्तर मिळालेलं नसतं किंवा घेतलाच नसतो फोन, किंवा चुकीचं विचारलं असतं. त्यामुळं फोन घेऊन ऐकणं तुमच्या 4 शब्दांनी सुद्धा त्याची सुइसाईड वाचू शकतो. तेव्हा डिप्रेशन ही अगदी खरी गोष्ट आहे, हे मुद्दाम सांगतो तुम्हाला. कळलं की नाही? नेक्स्ट स्लाईड. दुसरं, मी माइंडचं एक हे फुल फॉर्म केला आहे, MIND, म्हणजे काय? मिस्टेरियस, इंटेलिजंट, नॅचरल अँड डिव्हाइन. आवडलं ना? नेक्स्ट. तर माइंडचं आता आपण माइंडबद्दल खरा स्टडी करणार आहे. मनाच्या 5 अवस्था आहेत, 5 वेगवेगळे प्रकार आहेत. मनाचे भाग म्हणायला हरकत नाहीत, म्हणजे सर्जिकल भाग नाहीत पण फंक्शनल भाग. एक काय? कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन. दुसरं अनकॉन्शियस पॉवर, प्युअर कॉन्शियसनेस आणि डिव्हाइन कॉन्शियसनेस. हे जे दुसरे 3 आहेत त्याचा अभ्यास आपण आता करणार नाही, ते थोडं स्पिरिच्युअलिटीकडे आहे. पण त्यातलं तुमच्या रोजच्या जगामध्ये ज्याचा खरा उपयोग आहे ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवीच, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा उपयोग केला तर तुम्ही जगात अतिशय उत्तम यश मिळवू शकाल. नेक्स्ट स्लाईड. आता पहा, हे जे 2 म्हटलं ना, हे महत्त्वाचे पार्ट आहेत, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. नेक्स्ट स्लाईड. हे आता कसं सांगायचं? आता हत्ती असतो, हत्ती, त्याच्यावर माहूत असतो बघा, माहूत, बरोबर आहे? माहूत छोटासा असतो, हत्ती प्रचंड असतो. म्हणजे हत्तीला प्रचंड पॉवर असते, लक्षात ठेवा. पण त्यांनी काय करायचं ठरवतो कोण? माहूत ठरवतो. तुमच्या लक्षात आलं? किंवा तुम्ही एअर पायलट असतो, पायलट, विमानाला केवढी प्रचंड पॉवर असते, पण विमानाने कसं जायचं, किती वेग ठेवायचं कोण ठरवतं? पायलट ठरवतो. तसं आपलं बहिर्मन म्हणजे पायलट आहे, किंवा बहिर्मन म्हणजे माहूत आहे. किंवा मोठी ट्रेन असते, त्या इंजिनचा ड्रायव्हर तो म्हणजे बहिर्मन आहे. म्हणजे तो ठरवतो ब्रेक लावायचा का जोरात जायचं ते. कळलं? म्हणजे इंजिनला पॉवर प्रचंड आहे, हत्तीला पॉवर प्रचंड आहे, विमानाला, पण त्यांनी कसं वागायचं हे ठरवतो कोण? बहिर्मन. म्हणून लक्षात ठेवा, सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी 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 पॉवरफुल. कळलं? परंतु इट हॅज गॉट नो रिझनिंग पॉवर. त्याला चांगलं आणि वाईट काय कळत नाही.
त्याच्या अंतर्मनात जे घालाल ते पकडतं ते, आणि जे तुम्ही सतत सतत घालाल ते आज जाऊन रुजतं आणि तसा त्याचा पॅटर्न बनतो. म्हणजे एक लक्षात ठेवा, म्हणून संस्काराचं महत्त्व काय लक्षात आलं. बहिर्मन हे संस्कारक्षम असतं. बहिर्मन हे बाहेरच्या जगाशी जोडलेलं असतं, तर ते बाहेरचे संस्कार त्याला मिळतात ते बरोबर आत पाठवत असतं ते. पण बहिर्मनाला चांगलं आणि वाईट कळू शकतं. आता लहानपणी काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन असतं, ओपन, आणि सबकॉन्शियस माइंडला चांगलं आणि वाईट कळत नाही, तेव्हा त्याच्यावर वाईट आणि चांगले संस्कार दोन्ही होऊ शकतात. कळलं की नाही. म्हणून संस्कार अतिशय महत्त्वाचे असतात आणि हे बहिर्मन ठरवतं आत काय घालायचं ते. म्हणून संस्कार महत्त्वाचे. उदाहरणात सांगतो तुम्हाला. आता एक गंमत म्हणून सांगतो की समजा कोणी मला शिवी दिली तर मला शिवी देताच येत नाही. मला शिव्या माहीत नाहीत का? मला सगळ्या शिव्या माहीत आहेत, कारण मी जवळजवळ स्वतः 17 वर्ष झोपडपट्टीत प्रॅक्टिस केली आहे. तुम्हाला माहिती आहे तिथं नळावरती कशी भांडणं असतात, ती अगदी शिव्याचं वाङ्मय असतं, आणि मी ते मॉडिफाय करून देऊ शकतो, पण नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? याचं सिम्पल कारण असं आहे की लहानपणी मी माझ्या आईवडिलांना, आजी आजोबांना शिवे देताना ऐकलंच नाही. मी माझ्या जवळच्या नातेवाईकांना शिवे देताना ऐकलंच नाही, तेव्हा माझ्यावर संस्कार शिवीचे झालेच नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांनी जर कोणाला तुम्हाला शिवी दिली तर त्याची तुम्हाला दया आली पाहिजे. मग राग तर आलाच नाही पाहिजे. का? कारण त्याच्या घरातलीच लोक जर शिव्या देत असतील, आजूबाजूचे नातेवाईक शिव्या देत असतील, सराउंडिंग शिव्या देणार असेल, तो ओव्या कसा देणार? लक्षात आलं? तेव्हा लक्षात ठेवा, कसाब ज्यावेळी होता तुरुंगामध्ये, त्यावेळी त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे, साक्ष दिली आहे त्यांनी. कसाबनी काय दिली साक्ष? मी या लोकांना मारलं, यात मला काहीच वाईट वाटलं नाही, उलटं हे ना मारल्यामुळे मी जन्नतमध्ये जाईन, म्हणजे स्वर्गात जाईन, असं आम्हाला लहानपणी सांगितलं. कळलं की नाही. म्हणजे लहानपणी त्यांच्याजवळ एवढं बिंबवलं की तू जरा काफिरांना मारशील तर तू जन्नतमध्ये जाईल, हे त्यांनी तुरुंगात स्टेटमेंट दिलं आहे, साक्षी दिलं आहे. लक्षात आलं? म्हणजे लक्षात ठेवा, हा किती मूर्खपणाची गोष्ट आहे. इथं जन्नत निर्माण करणं, इथं स्वर्ग निर्माण करणं, यात शहाणपण आहे की नाही. मेल्यावरची स्वर्ग कोणी पाहिलं काय? कोणी SMS आला आहे? पण असे चुकीच्या त्यामुळे लक्षात ठेवा, बहिर्मनावर काय संस्कार होतात हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून संगत तुमची चांगली असली पाहिजे. मित्र निवडताना चांगले निवडायचे. म्हणून असं म्हणतो आम्ही, संगत सत्याचा साक्षात्कार आणि सत्यानाश करण्याचं काम संगत करू शकते. मी स्वतः तुरुंगात जातो. अगदी आम्ही नुकताच सांगलीच्या जेलमध्ये गेलो होतो. मला इतकं वाईट वाटलं की 19 ते 24 वर्षाची मुलं 100 होते तिथं. का बरं? आणि त्यातल्या सगळ्यांनी गुन्हा केला होता असं नाही, पण जे गुन्हेगार त्यांचे मित्र होते त्यांच्यामुळे हे काय असतात, तुम्ही त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये असता एकत्र, त्यामुळे तुमचे कोण मित्र आहेत हे सापडतं. एखाद्याने गुन्हा केला, मित्र देखील आत, हे लक्षात ठेवा. तर संगत निवडण्यात सावध राहा. हे बहिर्मनावरचे संस्कार खूप महत्त्वाचे असतात. नेक्स्ट स्लाईड. आता आपण हे बघूया की तुम्हाला आईसबर्ग माहिती आहे? आईसबर्ग म्हणजे काय? तुमचा हिमनग तो कसा असतो? एक अष्टमांश भाग फक्त वरती असतो समुद्राच्या, बरोबर, पाण्याच्या, आणि 7 अष्टमांश भाग खाली असतो. असंच आहे आपलं. टिप ऑफ आईसबर्ग म्हणजे बहिर्मन, आणि खाली एवढं मोठं आहे. कळलं? तेव्हा आता तुला बहिर्मन छोटा आहे पण प्रचंड डिसिजन मेकर आहे, आणि अंतर्मन प्रचंड शक्ती आहे. पण असं म्हणतात पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड काय? इट कॅन मूव्ह अर्थ अँड हेवन टू पुट इन टू ॲक्शन. म्हणजे आकाश पाताळ एक करून सबकॉन्शियस माइंड घडवून आणतं. म्हणून तुम्हाला काही काही गोष्टी ज्या अशक्य वाटतात, का घडतात? त्यांच्या मनात त्या एवढ्या रुजलेल्या असतात. दे कॅन डू इट. नेक्स्ट स्लाईड. त्यामुळे तुम्ही आता हे इक्वेशन लक्षात ठेवा. हे जे बहिर्मन आहे ना, बहिर्मन हे एका बाजूनी जगाशी जोडलं गेलेलं आहे, जगाशी, म्हणजे ते संस्कार वगैरे जे काय होतात, कळलं, आपले विचार, आणि आतमध्ये ते सबकॉन्शियस म्हणजे अंतर्मनाशी जोडलं गेलं आहे, आणि व्हाईस दोन्ही एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. आणि हे अंतर्मन आहे हे मात्र कॉस्मिक लाईफ फोर्सशी, म्हणजे जी वैश्विक चैतन्य शक्ती आहे त्याच्याशी जोडलं गेलं आहे. लक्षात ठेवा. आणि वैश्विक चैतन्य शक्ती केवढी आहे? इन्फनाईट, अनंत आहे. जसं एक सिमिली द्यायची झाली तर तुमच्या घरात लाईट गेले तर UPS असतो की नाही? UPS कायमच चालू असतो. तो असा हा मोठा UPS आहे, लक्षात ठेवा, चैतन्य शक्तीचा. तो सतत चालूच आहे, नॉन स्टॉप, तो कधीच बंद पडत नाही. आणि तो सबकॉन्शियस माइंडशी जोडला गेला असल्यामुळे सबकॉन्शियस माइंडला प्रचंड पॉवर आहे. पॉवर काय लक्षात आलं? कारण त्याचा सोर्सच प्रचंड पॉवरफुल आहे. म्हणून पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आपण वापरायला शिकलं पाहिजे, आणि हे खूप खूप या वयात तुम्हाला महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता, काय करता, ते तुमच्या अंतर्मनात रुजल्याशिवाय ते तुम्हाला परत, म्हणजे म्हणतात डिमांड अँड सप्लाय असं असतं, ते सबकॉन्शियस माइंडवर रुजल्याशिवाय तुम्ही सांगू शकत नाही. ते हे तुम्ही शास्त्र शिकलात, तुम्ही चांगल्या गोष्टी वाचत जा, तुमच्या या वयामध्ये चांगले संस्कार करा, मोठ्या मोठ्या लोकांची चरित्र वाचा, याचा मग त्यामुळे काय होईल? तुमचा पॅटर्न चांगला घडेल. कळलं? त्यामुळे सबकॉन्शियस माइंड हे प्रचंड पॉवरफुल आहे. दॅट जस्ट यू डोंट फॉरगेट.
नेक्स्ट स्लाईड. आता आपण त्याचं फंक्शन कसं चालतं बघूया. इट इज कॉल्ड सबकॉन्शियस माइंड बिकॉज इट इज सब्जेक्ट टू कॉन्शियस माइंड. हे तुम्हाला सांगितलंच मी आता. नेक्स्ट स्लाईड. आता फंक्शन कसं चालतं. आता कॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मनाचं फंक्शन कसं चालतं. इंटेन्शनली कॉन्शियसली म्हणजे इंटेन्शनली तुम्ही करताना ठरवता काहीतरी. दुसरी गोष्ट इट ऑपरेट्स थ्रू वॉट 5 सेन्स ऑर्गन्स आणि 5 ॲक्शन ऑर्गन्स. म्हणजे काय डोळा नाक वगैरे हे आणि शिवाय हात पाय कळलं असं. आणि इट इन्फ्लुएन्सेस सबकॉन्शियस माइंड. मी आत्ता सांगितलं तुम्हाला त्याचा परिणाम अंतर्मनावर होतो. आणि इट फॉर्म्स ए मोल्ड ऑर ए मॅट्रिक्स ऑर ए पॅटर्न. म्हणजे तुम्ही कसे रिफ्लेक्ट होणार कशी तुमची प्रतिक्षिप्त ही क्रिया होणार हे तुमचे संस्कार ठरवतात. तुमच्या लक्षात येतं का. म्हणून बघा ना सगळे प्रत्येक माणूस एखादा जर प्रॉब्लेम दिला तर प्रत्येक माणूस वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतो. का तर त्याच्यावर जसे संस्कार झाले असतील त्याप्रमाणे तो रिॲक्ट होतो. कळलं की नाही. म्हणजे तुला लक्षात आली का. खरं म्हणजे सडन रिॲक्शन देतात ते इलॉजिकल असतं. म्हणून यू शूड रिस्पॉन्ड. मग बघा काही जण तुम्ही एखाद्याला काही जोरात बोलला तर लगेच रिॲक्ट होत नाहीत आणि काही जण लगेच रिॲक्ट होतात. तर हा फरक का असतो संस्कारावरती असतो. त्यामुळे याचं खूप खूप महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. त्या आपल्या संस्कार चांगले होणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी नेक्स्ट स्लाईड. आता हे बघा. आता तुम्हाला सबकॉन्शियस माइंड कसं फंक्शन करतं मी तुम्हाला सांगितलं की ते कोणाशी जोडलं गेलेलं आहे. चैतन्य शक्ती कॉस्मिक म्हणजे जी आपली संपूर्ण वैश्विक चैतन्य शक्तीशी जोडलं गेलेलं आहे. ते इट मॅनेज ऑल द व्हायटल फंक्शन जे आहेत ना शरीरातले. आपल्या शरीरामध्ये कितीतरी प्रतिक्षिप्त क्रिया असतात. इनव्हॉलंटरी मोमेंट असतात. म्हणजे उदाहरणार्थ मला सांगा तुम्ही हार्ट काय सकाळी क्लीन झालात काय नाही. हार्ट चालूच आहे. हॉर्मोन सिक्रेशन चालूच आहे. तुम्ही काही जेवलात त्याचं पचन चालूच आहे. यासाठी तुम्ही काय करता तुम्ही काहीच करत नाही. इट इज जस्ट हॅपनिंग. म्हणजे का होतं असं. आणि ते 24/7 चालू असतं कारण त्याच्याशी चैतन्य शक्ती जोडली आहे. म्हणून ते 24/7 चालू असतं. लक्षात ठेवा. मग तुम्ही ज्यावेळी जागे असता ना त्यावेळी तुमचं बहिर्मन आणि अंतर्मन दोन्ही जागा असतं. पण तुम्ही झोपता त्यावेळी बहिर्मन झोपतं. लक्षात ठेवा. अंतर्मन चालूच असतं आणि अंतर्मन थांबलं तर 108 नंबरची गाडी. कळलं की खलास हार्ट बंद पडणार ना. तेव्हा लक्षात ठेवा सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिकली काम करतं सगळं कंप्लीट. आणि डिव्हाइन आहे ना डिव्हाइन. मला सांगा तुम्ही जर साधं पंप घेतलात किर्लोस्करचा पंप घेतलात त्याला वॉरंटी गॅरंटी असते ना. हा आपला हृदयाचा पंप चालू आहे. तुम्ही 100 वर्ष जगला तरी चालू आहे ना. दिव्य आहे म्हणून याला डिव्हाइन म्हणायचं. म्हणजे तुम्ही शरीरामध्ये आपल्याला जखम होते तर ते बरी डॉक्टर नाही करत तर तुमचं अंतर्मन करतं. कळलं की नाही. म्हणजे तुम्ही आता डॉक्टर काय फार तर टाके घालतील पण हिलिंग कोण करतं तुमचं अंतर्मन करतं. म्हणून लक्षात ठेवा. आता मी तर डॉक्टर आम्ही बघतो की जी माणसं संपूर्ण सकारात्मक विचारांची असतात ज्यांची माइंड पॉवर चांगली असते अहो ते भराभर बरे होतात. आणि ते जे नकारात्मक असतात कारण ते बॉडी लँग्वेजच नकारात्मक असेल तर ते लवकर बरे होत नाहीत. कारण हिलिंग कोण करतं अंतर्मन करतं. डॉक्टर करत नाही. डॉक्टर फार तर अँटीबायोटिक देतील जंतू होऊ नयेत म्हणून टाके घालतील. कळलं. त्या अंतर्मनाचं एवढं खूप महत्त्वाचं आहे. तर कधी कुठली नवीन गोष्टी तयार करत असतं अंतर्मन तुमचं करतं. आणि हॅबिट असते ना सवय. हॅबिट इज ए फंक्शन ऑफ सबकॉन्शियस माइंड. हे ज्यावेळी एखादी गोष्ट सतत करायला लागलात की आपोआपच ती कायमची होत राहते. मग तुमच्या न कळतसुद्धा होते. नेक्स्ट. आता पहा तुम्हाला एक पेपर म्हणजे क्वेश्चन पेपर. ब्रिदिंग. आता ब्रिदिंग कुठलं फंक्शन करतं कुठलं मन करतं. आता मी सांगतो तुम्हाला. ब्रिदिंग मात्र दोन्ही गोष्टी कंट्रोल आहेत कॉन्शियसली आणि सबकॉन्शियसली. म्हणजे काय तुम्ही ज्यावेळी काही करत नसता त्यावेळी ब्रिदिंग चालूच असतं नाही का. तुम्ही काय श्वास घ्या श्वास सोड म्हणत नाही. पण ब्रिदिंग ही अशी एकच गोष्ट आहे की जी व्हॉलंटरीली सुद्धा कंट्रोल करू शकतो. म्हणून प्राणायाम करतात ना वेळोवेळी. तुम्ही बघा कुठल्याही वेळोवेळी स्पिरिच्युअलिटीज गेलात तर सगळेजण श्वासावरती केंद्रित करा सांगतात. श्वास का सांगतात हे तुमच्या लक्षात आलं. आता हृदय तुम्ही काय कंट्रोल करू शकत नाही. ठोके कंट्रोल नाही करू शकत. गळे हार्मोन्स. पण श्वास कंट्रोल करू शकतो. ह्याचा डायरेक्ट विचारांशी संबंध आहे. म्हणजे आपले विचार जेवढे अनेक जास्त तेवढा श्वास जास्त वेळा. जेवढा श्वासाचा रेट कमी तेवढा विचाराचा रेट कमी. आणि ते मेडिटेशन करतात ना त्यामध्ये उद्देश काय असतो विचारांची संख्या कमी करा. आणि विचारांची संख्या कमी झाली की आपलं सोल्युशन दिसायला लागतात प्रॉब्लेम दिसत नाहीत. मग कारण मन शांत होतं ना. कळलं. त्यामुळं हे ब्रीदिंग हे सगळ्यात बघा ब्रीदिंगला महत्त्व आहे प्राणायामाला महत्त्व. याचं कारण त्याला सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक दोन्ही सप्लाय आहेत. आणि हे ते सायन्स पुढचं सोडून द्या पण लक्षात ठेवा ब्रीदिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा तुम्ही जागेपणी आपोआपच होत असतं पण वाटलं तर तुम्ही ते व्हॉलंटरीली सुद्धा कंट्रोल करू शकता. हे महत्त्वाचं. दुसरं ट्युनिंग ए पर्टिक्युलर TV चॅनल. हे काय कॉन्शियस माइंड ठरवतं ना. एकाला वाटतं हा चॅनल तुमच्या घरातला दुसरा चॅनल हे कॉन्शियस माइंड ठरवतं. कळलं. दुसरं ड्रायव्हिंग एक कार. आता ड्रायव्हिंग एक कारमध्ये गंमत आहे. ज्यावेळी तुम्ही शिकत असता कार नवीन
त्यावेळी बघा तुम्हाला हा गिअर हा टाकायचा, स्टेरिंग असं हलवायचं, ॲक्सिलेटर दाबायचं, हे सारखं मनाला सांगावं लागतं ना. मग ते कॉन्शियसली करत असता तुम्ही, नवीन शिकत असता त्यावेळी. पुढं तुम्हाला एवढी ते इतकं शिकून आज जातं, मग दॅट बिकम्स ॲन हॅबिट. मग बघा तुम्ही गप्पा मारता मारता कार चालवता की नाही, केव्हा गिअर बदलतात तुमच्या लक्षातसुद्धा येत नाही. वेग वाढवता, कोणी आलं तर ब्रेक दाबता का, कारण ते तुमच्या त्याची हॅबिट सबकॉन्शियस माइंडमध्ये दॅट टेक्स अप. ते लक्षात आलं, म्हणजे सबकॉन्शियस माइंड देखील कार्य करतं, पण कॉन्शियस देखील माइंड हजर असावं लागतं. विशेषतः आपल्या देशात तर हजर असावंच लागतं, कारण समोरून केव्हा कोडमध्ये येईल काही गॅरंटी नाही, कळलं की नाही. तेव्हा लक्षात ठेवा, कॉन्शियस माइंड जागृत असावंच लागतं आपल्या देशात. तर ड्रायव्हिंग ए कार हे मेनली कॉन्शियस माइंड आहे. पण जर एकदा चांगलं ड्रायव्हिंग यायला लागलं, आता सायकल नाही का, मुलं अगदी हात सोडून चालवतात बघा, का त्यांचं सबकॉन्शियस माइंड टेक्स अप द फंक्शन अँड दॅट गोज ऑन स्मूथली. आणखीन एक गमतीदार प्रश्न आहे, अल्कोहोलिक इन द मॉर्निंग अँड इन द इव्हिनिंग. म्हणजे काय आहे, आता हे दारू पिणाऱ्या माणसांना काय माहीत नसतं, काय लिव्हर सिरोसिस होतं, पोट बिघडतं सगळं, पण तरी पितात ना ते. सकाळच्या वेळी त्यांच्याशी गप्पा मारा तुम्ही, ते एकदा हे आता यापुढे दारू बंद असं अगदी डिक्लेअर करतात सगळ्यांसमोर, बरोबर आहे ना. संध्याकाळ झाली की काय होतं, त्यांचा मित्र हळूच एक शिट्टी वाजवतो आहे, मग यांची लगेच सायकॉलॉजी बदलते, का ती हॅबिट झाली आहे ना. चला की जातो लगेच सायकॉलॉजी सांगतो आहे, आजच्या दिवस पिऊ, उद्याचं उद्या, आयुष्य काय आपल्याला एकदाच मिळतं आहे, असे काय काय, आणि ते दारू प्यायला लागतात. म्हणजे हॅबिट इज अ फंक्शन ऑफ सबकॉन्शियस माइंड. गंमत म्हणून घातलं आहे. प्लॅनिंग युअर डे, ऑफकोर्स कॉन्शियस माइंड, तुम्ही प्लॅन करता सकाळी आज कुठं जायचं, मग काय करायचं कळलं. आणि गेटिंग ए प्रमोशन हा एक गमतीदार प्रश्न आहे. आपल्याला कुठे नोकरी करता येईल, तुम्हाला प्रमोशन मिळायचं, हे तुमच्यावरती अवलंबून आहे, तुमच्या बॉसच्या मनावरती अवलंबून आहे. त्या बॉसचं कॉन्शियस माइंडवर तुम्ही किती इम्प्रेस करता त्याचं प्रमोशन अवलंबून आहे. गमतीदार प्रश्न आहे. नेक्स्ट, आता कुठलीही गोष्ट आयुष्यात दोनदा होते, लक्षात ठेवा, कळलं की नाही. आता तुम्ही आलात कॉलेजमध्ये शिकायला आलात, बरोबर की नाही, तर तुम्ही पहिल्यांदा ठरवलं आज जायचं आहे कॉलेजला, हे मनाने पहिल्यांदा ठरवलं, मग आलात. आता आर्किटेक्ट असतो, तो सुद्धा काय करतो, पहिल्यांदा जे काय करायचं त्याचं डिझाईन करतो, संपूर्ण मॅप करतो याच्यावरती, आणि मग ती बिल्डिंग तयार होते. तेव्हा प्रत्येक गोष्ट आयुष्यात दोनदा होते. हे कधीच, पहिलं माइंड वर्ल्डमध्ये आणि दुसरं मटेरियल वर्ल्डमध्ये. डोंट फॉरगेट दॅट. प्रत्येक गोष्ट म्हणून विचार, मी हल्ली म्हणतो साऊंड प्रदूषण, काय आवाजाचं प्रदूषण आहे, नंतर पाण्याचं प्रदूषण आहे, अन्नाचं प्रदूषण आहे. खरं प्रदूषण विचारांचं प्रदूषण आहे. विचार प्रदूषित झाल्यामुळे सगळा घोळ आहे, कारण तुम्ही शेवटी विचार करता ना. आता रस्त्यावरती घाण टाकायची की नाही, जर विचार केलात की रस्त्यावर घाण टाकायची नाही तर घाण टाकणार नाही ना, पण आपल्या देशात टाकतात ना बाहेर. तर हे विचार प्रदूषण आपल्या देशात जास्त आहे, लक्षात ठेवा. आपल्या काय सगळ्याच देशामध्ये प्रदूषण वेगवेगळ्या पद्धतीने जास्त आहे, ते दूर करणं गरजेचं आहे. हे आमचं जीवनविद्येचं पहिलं स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्लाईड. हां, त्या हॅबिच्युअल थिंग मी तो सांगितलं, ज्यावेळी सतत एखादी गोष्ट, म्हणून आता कसं आहे, हे दोन्ही दृष्टीने आहे. वाईट गोष्टी सुद्धा हॅबिट लागते आणि चांगली सुद्धा लागते. उद्यात मी तुम्हाला प्रार्थनेची सवय लावली, सतत प्रार्थना म्हणा. आमच्या जीवनविद्येमुळे दिवसात हजार प्रार्थना म्हणणारी लोक आहेत. फायदा काय होतो, मन सगळं भरतं प्रार्थनेने, त्या वाईट विचार येतच नाहीत, आणि मग ते त्यांच्या आत जाऊन रुजतात आणि त्यांचं वागणंही चांगलं बदलतं. त्यामुळे चांगले विचार जेव्हा आज सतत म्हणता, ज्यावेळी त्याला म्हणतात ना चिंतनचं पाहिजे, तुमचं चिंतन, मनाने चिंतन ज्यावेळी करता त्यावेळी आपोआपच ते सतत एखादी गोष्ट म्हणता, त्याला चिंतन असं म्हणतात. आणि ते केलं की तुमच्या आतमध्ये जाऊन तो पॅटर्न तयार करतो तुमचा, आणि मग आपोआपच तुम्हाला आयुष्यात खूप फायदा होतो. म्हणून चांगल्या संगतीत राहणं आणि सतत चांगलं चिंतन करणं हे महत्त्वाचं. म्हणून चिंतन आणि चिता खूप जवळचे शब्द आहेत ना. जे चुकीचं चिंतन करतात त्यांना त्रास भोगावं लागतं. ते चांगले विचार सकारात्मक करणं. म्हणून आता तुम्ही पाहिलं असेल, पहिल्यांदा आपण काय प्रार्थना म्हणली की नाही, ते म्हणजे काय होतं, सकारात्मक आणि सहकारात्मक होतं. सकारात्मक तर म्हणजे काय, आय मस्ट विन असं नव्हतं, आपण सर्वांचा विचार करतो नाही, सर्वांना चांगली बुद्धी दे म्हटलं की नाही. म्हणजे ज्यावेळी आपण सहकारात्मक चिंतन करतो ते अनप्रिज्युडाइज असतं आणि त्याचा इफेक्ट जास्त चांगला होतो. नेक्स्ट स्लाईड. हेच मी तुम्हाला प्रार्थना समोर दाखवली आहे, ओ गॉड ब्लेस ऑल विथ, कळलं की नाही. तर हे म्हणजे सहकारात्मक चिंतन, हे उत्कृष्ट चिंतन आहे की ह्यांनी चांगली हॅबिट निर्माण होतं. म्हणून सतत प्रार्थना मनात म्हणत राहा. नेक्स्ट स्लाईड. आता एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची, आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला म्हणता मला पहिला नंबर आला पाहिजे, मला, बरोबर आहे की तुम्हाला ही गाडी मिळायला पाहिजे, मला हे मिळायला पाहिजे, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही अतिशय मोठी इच्छा आकांक्षा केलीच पाहिजे. मग ती का सगळ्यांची फलद्रूप होत नाही, त्यालाही शास्त्र आहे. म्हणजे तुमची इच्छा, पण काय होतं, कल्पना भावना आल्यामध्ये की बिघडतं ते. म्हणजे तुमच्या मनात कितीही आलं तरी तुमचं लगेच तुम्ही लॉजिकल करतात ना चिंतेमध्ये. उदाहरण, मला मर्सिडीज घ्यायची असं म्हणता तुम्ही, पण नंतर लगेच खिशात घालता, बँकेतले उघडून बघता, अरे आपल्याकडे एवढेच पैसे आहेत, मर्सिडीज कुठली घेणार, झालं, ती फलद्रूप होतच नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, हे इक्वेशन लक्षात, विश
इमॅजरी थॉट्स अँड इमोशन्स. नेक्स्ट स्लाईड. हे खूप खूप महत्त्वाचं. मग का होत नाही, अलाईन होत नाहीत ना दोन्ही गोष्टी. तुमचं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड एक मला अलाईन झालं, दॅट थिंग हॅपन्स. पण तुम्हाला कित्येक गोष्टी अरे ह्यांनी कसं काय केलं असं का वाटतं, तर ते एवढे म्हणतात इथं बिलीव्ह दॅट वर्स नॉट द थिंग बिलीव्ड इन. हे लक्षात ठेवा. प्रचंड त्याची एक सुंदर गोष्ट सांगतात, गमत आहे मायथॉलॉजिकल. तर एकदा ते सेतू बांधत होते ना वानर सगळे, तर राम बघत बसला होता. तर ते काय करायचे, राम म्हणून लिहायचे दगडावरती आणि टाकायचे, तो तरंगायचा. तर रामाला वाटलं अरे वा चांगला आहे म्हटलं तरंगतोय. मग त्यांनी स्वतः दगड घेतला आणि टाकला, तो बुडला. खरं इट इज द बिलीव्ह दॅट वर्स नॉट द थिंग बिलीव्ड इन. हे लक्षात ठेवा. तेव्हा आपला प्रचंड ज्या श्रद्धा असेल ना, श्रद्धेत शक्ती का असते, याचं कारण श्रद्धेमुळं तुमचं सबकॉन्शियस माइंड जागृत झालेलं असतं आणि दॅट इज कनेक्टेड टू कॉस्मिक लाईफ फोर्स. म्हणून ती शक्ती येते. लक्षात ठेवा. अगदी अनस्केप्टिकल श्रद्धा पाहिजे एखाद्यावरती गोष्टीवरती, कळलं ना. आणि लक्षात ठेवा, श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, नम्रता असल्याशिवाय मान मिळत नाही, योग्यता असल्याशिवाय कान मिळत नाही आणि तिन्ही असल्याशिवाय सन्मान मिळत नाही. डोंट फॉरगेट दॅट. त्यामुळे नाहीतर काय होतं, तुम्ही काही विचार करता आणि मग नॉईज सुरू होतो, मला कसं शक्य आहे, इम्पॉसिबल आहे. खलास आता लॉटरीज तिकीट सगळीच काढतात की सगळ्यांनाच बक्षीस मिळावं असंच वाटत असतं ना, काय उगीच काढतात का तिकीट. पण काढल्या त्यांच्या मनात दुसऱ्या क्षणी विचार होतो, अरे माझ्यासारख्या 1000 लोकांनी काढले, माझा कुठला लागणार, लागतच नाही. तुमच्या लक्षात येतं. तेव्हा नॉईज नसला पाहिजे तुमच्या, निगेटिव्ह इमॅजिनेशन कधीच करायचं नाही. नेक्स्ट. हा मॅपही लक्षात ठेवा. डिझायर्स, इमेजरी, इमोशन्स, सिच्युएशन्स, सर्कमस्टन्स, इव्हेंट्स आणि मग त्याचा रिझल्ट. ओके. नेक्स्ट. आता हे बघा गंमत, तुम्हाला फोटो दाखवला आहे मी. या फोटोमध्ये काय आहे, एक माणूस त्या ओंडक्यावरून चालतो आहे, बरोबर आहे. अगदी छोटासा खड्डा आहे, एक 1.5 फूट अंतराचं रुंदी आहे त्या ओंडकी, त्याच्यावर चालतो आहे, आरामात चालला आहे. बघा त्याला काही चिंता आहे का, आरामात चालला आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक दाखवतो. नेक्स्ट स्लाईड. तुम्हाला एक मुद्दाम, मी माझ्या इथंच बांधकाम चाललं आहे सध्या. तिथं एक माणूस काम करत होता, त्याचा मी व्हिडिओ काढला आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओ चालू करा. म्हणजे अगदी मीच स्वतः काढला आहे तो व्हिडिओ आणि तुम्हाला त्याच्यावर लक्षात येईल की आता बघा हा माणूस बघा एवढा टोकावर बसला आहे आणि त्याच्या स्लॅबचं काम चालू आहे. यू कॅन सी दॅट. हा जवळजवळ 4थ्या 5व्या 4व्या मजल्यावर आहे, एवढ्या उंचावर आरामात बसला आहे. त्याला पडायची भीतीच नाही, कारण स्केप्टिसिझम नाही मनामध्ये. पडू असं त्याला बघा हातात फळीसुद्धा घेतो आहे तो. कॅन यू इमॅजिन. हे असं का शक्य आहे. नेक्स्ट स्लाईड. याचं कारण असं. नेक्स्ट स्लाईड. आता बघा ही आता कंडिशन बघा. अशा उंच इमारती आहेत, बरोबर. आणि तो लाकडाचा ओंडका तसाच आहे, अंतर 1.25 फूट आहे रुंदी. त्याच्यावर चालायला जमेल का, आता नाही जमत. का, मनात शंका आली, खाली पडलो तर तो पडतोच. म्हणजे डोंबारीचा बघा किती दोरीवरती करतात ना, त्या खाली काय जाळी असते का, नाही. त्यांचा विश्वास, दुर्दम्य विश्वास पडणार नाहीच. तेव्हा मन हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तेव्हा एखादी गोष्ट करताना एकदा मनाने पकडली पक्की, तर जस्ट यू विल ऑलवेज विन. म्हणून हे तुम्हाला मुद्दाम उदाहरणं सांगतो तुम्ही, बरोबर आहे ना. नेक्स्ट स्लाईड. आता हे माइंडसेट असतो, ग्रोथ माइंडसेट असतो, एक खूप फॅक्टर्स आहेत. एवढे काय मी सगळे तुम्हाला सांगत बसत नाही. नेक्स्ट स्लाईड. आता हा व्हिडिओ मात्र फार सुंदर आहे की आपण विचारांपासून ॲक्शनपर्यंत कसे जातो हे सुंदर त्यांनी सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही ऐका, ऐकण्यासारखं आहे, अप्रतिम. Watch your thoughts, they become your words. Watch your words, they become your actions. Watch your actions, they become your habits. Watch your habits, they become your character. Watch your character, it becomes your destiny. कळलं की नाही. ही सिक्वेन्स आहे. पहिल्यांदा थिंकिंगपासून सुरुवात होतं आणि शेवटी डेस्टिनीपर्यंत जातं. इट इज ॲब्सोल्युटली फंटॅस्टिक सिक्वेन्स. नेक्स्ट स्लाईड. आता हे बघा इथं काय दाखवलं आहे, घोड्यावर माणूस बसला आहे. म्हणजे तुम्हाला मन आहे ना, मनावरती तुम्ही स्वार झालं पाहिजे. मन तुमच्यावर स्वार झालं की बिघडलं. आता तुमच्या विद्यार्थी देशात काय असतं, प्रलोभनं खूप असतात नाही का. हल्ली तर तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं कितीतरी चांगली आणि वाईट सगळी प्रबल. पण तुमचा आता उद्देश काय पाहिजे, अभ्यास आणि आपलं करिअर. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो अभ्यासाचा कंटाळा त्याचा भाग्याला टाळा. मन भरकटतं लगेच. मन हे अतिशय चंचल आहे, कळलं की नाही. तेव्हा मनावरती तुमचा ताबा नसेल तर काय गोंधळ होतो. आता हा घोडा आणि माणूस बसला आहे. घोडा म्हणजे मन. आता त्या घोड्यावर तुम्ही स्वार झाला तर तुम्ही कितीतरी लांब अंतर पार करू शकता की नाही. पण घोडा तुमच्यावर स्वार झाला तर यू विल डाय. तेव्हा लक्षात ठेवा, मनावरती तुमचा ताबा पाहिजे. म्हणून नेहमी आम्ही असं म्हणतो, जीभ आहे ना, जीभ हे 3 इंद्रिय आहेत त्यामध्ये, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतरेंद्रिय. कर्मेंद्रिय का, तर आपण खातो ना, ते बोलतो की नाही, ते कर्मेंद्रिय. नंतर चव लागते ते ज्ञानेंद्रिय. आणि इथं मनसुद्धा आहे.
त्यामुळं बोलताना अतिशय सावध राहा. मनावरती पूर्ण तुमचा कंट्रोल पाहिजे. यू शूड कंट्रोल माइंड, माइंड शुड नॉट कंट्रोल यू. हे जर उदाहरण आहे. नेक्स्ट, अँड माइंड इज हां ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, प्रत्येक गोष्ट दोनदा करतो. आर्किटेक्ट दाखवला आहे ना मगाशी, सांगितलं तुम्हाला मी. नेक्स्ट स्लाईड. आता ऑटो सजेशन तुम्हाला एक मी शिकवणार, युक्ती शिकवणार की आम्हाला जे पाहिजे ते मिळवायचं असेल तर काय करायचं. येस, प्रत्येकाला मार्ग आहेत. याला ऑटो सजेशन म्हणतात. म्हणजे स्वतःलाच ऑर्डर्स द्यायच्या, स्वतःच्या मनाला ऑर्डर द्यायच्या. कळलं की नाही. आणि त्या सगळ्या पॉझिटिव्ह असल्या पाहिजे. ऑटो सजेशन त्याचा फार फायदा होतो. तुम्ही करून बघा. नेक्स्ट स्लाईड. म्हणजे काय करायचं, स्लाईड करायचं म्हणजे काय, तुमचं मन आहे ना ते सतत ऐकत असतं सगळी गोष्ट. इट लिसन्स, रेकॉर्ड्स, प्लेस बॅक. माइंड इज लाईक ए सुपर कॉम्प्युटर, गार्बेज इन गार्बेज आउट. कळलं की नाही. फीडिंग ॲट 3 लेवल्स. यू फीड युअर सेल्फ, अदर्स फीड यू, आणि यू फीड अदर्स. तुमच्या लक्षात आलं. त्यामुळे हे खूप फीडिंग महत्त्वाचं असतं. काही वेळा आपले पालक खूप चुकीचं करतात. समजा त्यांच्या घरात एक लहान मुलगा आहे, एक 2री 3रीतला मुलगा आहे, आणि पाहुणे आले तर पाहुणे विचारतात ना सहज मुलाला, काय बाळ तू काय होणार. तो म्हणतो मी डॉक्टर होणार. तर याचा पालक इतकं चुकीचं फिडिंग करतो. तो म्हणतो हा डॉक्टर कुठला होतो, कॉम्पाऊंडर झालं तर फार झालं. हे अतिशय चुकीचं फिडिंग. लक्षात ठेवा. असं फिडिंग केलं की तो मुलगा कधीच वर येत नाही. त्याच्या मनाची भूमिका बघते, मी कॉम्पाऊंडरच होणार, मी डॉक्टर होणार नाही. तेव्हा फीडिंग इज इम्पॉर्टंट. तेव्हा फीडिंग करताना अगदी काळजी घ्या. कॉम्प्युटरला सांगितलं ना GIGO म्हणजे गार्बेज इन गार्बेज, ते आत घालाल तेच बाहेर पडणार ना कॉम्प्युटर स्वतः. त्यामुळे फीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपलं मन आहे ना ते फार गमतीशीर आहे. हे ऑडिओ, व्हिडिओ आणि इमोशनल टेप रेकॉर्डर आहे. बघा गंमत म्हणजे काय, हे तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत जे जे ऐकता, बोलता, वाचता, खाता सगळं मेमरीमध्ये असतं. तुम्ही म्हणाल असं कसं काय, स्मरण आणि विस्मरण नाही. विस्मरण नाही, ते विशेष स्मरण आहे. काहीच विसरत नाही. मग कुठं असतं म्हणता, तुमच्या नवीन मुलांच्या लँग्वेजमध्ये, क्लाउडमध्ये असतं. ते तुम्ही डिमांड केलं की येतं. हे लक्षात ठेवा. म्हणून हे लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होते, त्याला डिलीट बटनच नाही. डोंट फॉरगेट दॅट. नेक्स्ट. आता टेक्निक्स आहेत. ॲज अ टेक्निक अँड सायन्स अँड रिझल्ट ओरिएंटेड, नॉट इंडिव्हिज्युअलिस्टिक. नेक्स्ट. ते काय टेक्निक आहे, तुम्ही जे सजेशन करणार स्वतःला, माझी प्रकृती उत्तम सुधारत आहे, मला उत्तम यश मिळत आहे, आहे होणार नाही आहे, असं तुम्ही सतत रात्री झोपताना म्हणा. तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेमचा विचार करायचा नाही. माझं उत्तम होत आहे, माझं छान होत आहे. नकारात्मक शब्द आधी वापरायचे नाही. म्हणून कम्प्लिटली पॉझिटिव्ह, हार्मोनियस, फ्री फ्रॉम निगेटिव्ह वर्ड्स, जस्ट इनफ स्पेसिफिक बट जेनेरिक. यूज रायमिंग इफ पॉसिबल अँड कीप इट सिम्पल. म्हणजे तुम्हाला रायमिंग म्हणजे काय सांगू, आता आमच्याकडे आम्ही पाडे म्हणायचो, बे के बे, बे दुनी चार. हल्ली तसे म्हणत नाहीत, टेबल्स म्हणतात त्याला. पण त्यामुळं आमचं पक्कं लक्षात राहिलं. आज मला तुम्ही केव्हाही कुठल्या पाडावेचा मी एका मिनटात सांगतो. तरुण पिढीला येत नाही, कारण त्यांना ते टेबल्स तसे शिकवले नाहीत त्यांनी. आतमध्ये तुमच्या गेलं पाहिजे, आतमध्ये. लक्षात आलं. नेक्स्ट स्लाईड. आणि ते आता कसं आहे, हे सतत म्हणायचं आणि त्याला व्हिज्युअलायझेशनसुद्धा करायचं. म्हणजे तसं झालं आहे असं समजायचं. कळलं. आणि तुमच्या रोजच्या व्यवहारात हा दार उघडताना म्हणायचं, हे म्हणतं असं सतत म्हणा. करून बघा तुम्ही. तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही ठरवा आयुष्यात, एक टार्गेट ठरवा, मी हे झालोच आहे असं होणार नाही, झालोच आहे. त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. हे तुम्ही सतत करत राहा आणि बघा, हे काय जादू बिदू नाही. हे तुमचं सुपर कॉन्शियस माइंड आहे ना, म्हणजे म्हणतात चैतन्य शक्ती आहे ना, ते घडवून आणतं ते. लक्षात ठेवा. हे लोकांना पटत नाही, पण केल्याशिवाय कळत नाही तुम्हाला. त्या नक्की करून बघा. नेक्स्ट. आणि मनापासून म्हणा, अगदी अंतर्मनापासून. हे चुकीचं सजेशन आहे. म्हणजे काय, समजा बँक्रप्सीला यायला लागला आहे तर तुम्ही सजेशन काय, माय लोन आर गेटिंग ओव्हर सून, आय एम फ्री फ्रॉम लोन. हा शब्द काढायचाच नाही. लोन हा शब्द काढला की बघितलं. आता आपल्या प्रार्थनेत बघा, कुठलाही निगेटिव्ह शब्द नाही. कळलं. म्हणजे पसायदान आणि प्रार्थना सिमिलर आहे आपली, पण त्यात कसं आहे, दुरितांचे तिमीर जावं. तिमीर शब्द आम्ही काढतच नाही. तिमीर म्हणजे अंधार नाही, प्रकाश येवो म्हणतो आपण. असं तुमचं सजेशन पाहिजे. नेक्स्ट स्लाईड. आता सजेशन कसं पाहिजे, आय एम रिच, आय एम वेल्दी, आय एम हेल्दी, ईच पासिंग डे आय एम गेटिंग वेल्दियर, ब्लेस हिम ऑर हर विथ लोड्स ऑफ मनी. असं तुमचं चिंतन. जो पैशाचं चिंतन करतो तो चांगला धनिक होतो. कळलं काय. जो भोगाचं चिंतन करतो तो भोगी होतो. जो योगाचं चिंतन करतो तो योगी होतो. तेव्हा चिंतन तुमचं काय, त्याला खूप महत्त्व आहे. नेक्स्ट. आणि हे आपले युनिव्हर्सल प्रेयर सगळ्यात बेस्ट चिंतन आहे, नाही का. नेक्स्ट. ओके. आता हा तुम्हाला गंमत बघा, एक सुंदर व्हिडिओ मला मिळाला. एक लहान मुलगा आहे, त्याला ऑटो सजेशनचं एवढं टेक्निक माहिती आहे. जस्ट वॉच हिम, लिसन टू हिम. I am smart, I am blessed, I can do anything. I am smart, I am blessed, I can do anything. I am smart, I am blessed, I can do anything.
When did you start teaching him to say those affirmations? Well, I started teaching him when he turned 2, and it's something that we don't say it quite every day, but he knows it so well. And I just wanted him to have something positive to say for himself. And on that particular day, he just started saying it over and over and over, and I was like, oh my goodness, I need to record this for his dad so he can see. And I just pulled out my phone and he started saying it, but it was the end when he said anything with so much purpose. It was like he finally could understand it. Right, it can do anything. Yeah. It got really big. नेक्स्ट Yeah. नेक्स्ट Do you want to नेक्स्ट say? नेक्स्ट दॅट किती मनापासून तो लहान मुलगा 2 वर्षाचा मुलगा आहे म्हणत होता की नाही ऑटो सजेशन ही विल बिकम ए ग्रेट पर्सन 100%. नेक्स्ट आहे नेक्स्ट स्लाईड राईट. आता कसं आहे हे नेक्स्ट स्लाईड ओके नेक्स्ट स्लाईड. येस, आता व्हिज्युअलायझेशन टेक्निक तुम्हाला सांगतो. व्हिज्युअलायझेशन टेक्निक अतिशय लोकांनी वापरलेलं आहे आणि अगदी सत्य आहे. मी त्याची तुम्हाला खरी एक्झाम्पल. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला करायची ना ती झालीच आहे अशी मनात भावना निर्माण करायची. समजा तुम्हाला एंटरप्रेनरचा मुख्य चीफ व्हायचं, तुम्ही असं बसला आहे आणि टेबलवर बसला आहे, फोन चालू आहे, तुम्ही फोन करताय, ही भावना त्यात आली पाहिजे, जणू काही त्याचं आहे, ॲज इफ यू आर देअर. असं केलं की अक्षरशः तसं होतं. ते तुम्हाला 2 सुंदर उदाहरणं दाखवतो मी. नेक्स्ट स्लाईड. येस, व्हिज्युअलाइज द एंड रिझल्ट अँड द रियालिटी, म्हणजे फील द इमोशन्स दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट. आता तुम्हाला त्याचे अगदी आणि जर तुम्ही पिक्चर काढलं घरामध्ये तर तुम्ही काय करा, एखादा पिक्चर काढून ठेवा त्याचं जे काय तुम्हाला व्हायचं आहे त्याचं लिहून, कारण पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. लक्षात ठेवा, ते डोक्यात बसतं पक्कं. नेक्स्ट. आता हे बघा, ते आता मग गाडीचं पिक्चर केलं आहे, ठेवा ना, तुम्हाला गाडी पाहिजे, व्हाय नॉट, आणि यू विल गेट इट. इज रिअली फन टू रिअली एक्सपिरियन्स इट. ओके, जे पाहिजे ते मिळतं म्हणजे मिळतंच. नेक्स्ट. हे बघा, हे उत्तम एक्झाम्पल आहे याचं. विल्मा रुडाल्ट नावाची एक मुलगी होती, जन्माला पूर्ण पोलिओ होती, म्हणजे काहीच करत होती. ते डॉक्टरनी सांगितलं, आणि जुन्या काळातली गोष्ट आहे, डॉक्टरने सांगितलं हिला काय उभारता येईल असं वाटत नाही मला. पण तिची आई होती ना, तिनं हिच्या डोक्यात असं भरवलं, त्या छोट्या मुलीच्या डोक्यात असं भरवलं, अरे तू हे काय, ते काय सांगतात उभारणार म्हणून, त्यांना काही माहीत नाही म्हटली ती, तू चालणार नाही, तू पळणार म्हटली. बघा, तुम्ही हा फोटो दाखवतो मला, प्रत्यक्ष फोटो आहे, खरा फोटो, किती पाय वेडे वागडे आणि किडमिडे आहेत, कळलं. मग तिला त्यांनी हे लावल्या की कॅलिपर्स लावले, कळलं की नाही. मग ते कॅलिपर लावून चालायला करत 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 ती पळायला लागली हळूहळू. मग वर्गात तिने एका रेसमध्ये भाग घेतला, शेवटची आली ती, डझंट मिनटं थांबली नाही ती, परत भाग घेतला आणि ती इतकी शेवटी उत्तम रनर झालं की ऑलिम्पिकमध्ये तिनं 3 गोल्ड मेडल घेतलेत. खरा फोटो आहे हा. विल्मा रुडाल्ट, गुगलला जाऊन घरी जाऊन बघा, यू विल कम टू नो. म्हणजे तुमची जर पॉवर असेल ना मनाची, यू कॅन डू मूव अर्थ अँड हेवन, आकाश पाताळ एक करतं. नेक्स्ट स्लाईड. आणखीन एक तुम्हाला हा फोटो, हा आमच्या जीवनविद्येतला आहे, वैभव निंबाळकर नावाचा आहे, कळलं का. तर त्याचे वडील चंद्रकांत निंबाळकर हे उत्तम आमचे प्रबोधक आहेत आणि माझ्याकडे यायचे सांगलीला ते. तर त्यावेळी लॉज ऑफ नेचरचा एक पार्ट वैभव, तो 11वीत होता साधा, पण त्याला आवड जीवनविद्येची. त्यावेळी त्याला मी विचारतो, तू काय होणार रे, तर म्हटलं मी IAS किंवा IPS होणार. म्हटलं बघा, कन्सेप्ट वॉज व्हेरी क्लिअर. आणि त्याने झटून एवढा जबरदस्त अभ्यास केला. आणि त्याची आई आहे ना, आई म्हणजे आमच्या वहिनी, निंबाळकर वहिनी, त्यांनी असं डोळ्यासमोर चित्र आणलं की त्या वैभवला पेढा भरवत आहेत आणि ती साडी वगैरे चांगली घालून, असं त्यांनी चित्र समोर डोळ्यासमोर आणलं बरं का, कोणी, वहिनीनी. म्हणजे सबकॉन्शियस माइंडची काय पॉवर असते आम्हाला अगदी आमच्या डोळ्यासमोर घडलेली गोष्ट आहे. आणि हा वैभवने एवढा अभ्यास केला, दिल्लीला गेला, हे केला, आणि 2009 साली तो ऑल इंडियाला 204 रँकमध्ये आला. सध्या आत्ता तो DIG आहे CRPFचा तळेगावला. पण ज्यावेळी IPS झाला त्याची आसामला बदली झाली, आसामला गुवाहाटीला गेला. तुम्हाला सांगतो, कारण चांगले संस्काराचे असल्यामुळं त्यांनी तिथले ड्रग माफिया खूप पकडले, त्या माफिया वॉज अगेन्स्ट हिम बरं का. पण माझा शेवटी तिथं 3 वर्षांनी बदली होते. आणि इकडे आणखीन गंमत सांगतो, तिथं चेटूक प्रकार फार असतो आणि एखादीला बाईला चेटिकीन ठरवतात आणि दगडाने मारून टाकतात या आदिवासी लोकांच्यात. तर एका बाईला असं ठरवलं असं, तिला कळल्यावर हा स्वतः आपला संपूर्ण ड्रेस घालून गेला आणि तिच्याकडे जाऊन चहा प्यायला. मग कोणाची टाप आहे तिला त्रास द्यायची, असं त्यांनी कार्य केलं. तर 3 वर्षांनी बदली झाली, तेव्हा ते आमचे चंद्रकांत निंबाळकर साहेब आणि वहिनी गेल्या होत्या. तर त्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं, त्याचं जोरहाटला झाली म्हणजे आसाममध्ये. तर बदली झाली की, तर त्यावेळी त्यांनी जे वाक्य सांगितलं आमच्या अंगावर शहारे येतात. ते हे काय म्हणले मुख्यमंत्री, हमारे यहाँ बहुत से सुप्रिटेंडेंट पुलिस आहे. काय म्हणले, हमारे यहाँ बहुत से सुप्रिटेंडेंट पुलिस आहे, पहिली बार इंसान आया.
म्हणजे कॅरेक्टर किती महत्त्वाचं आहे बघा. शूर असतात, सगळे असतात, पण कॅरेक्टर. मग जोराटाबाजी झाली. तिथं मात्र आणखीन माफिया खूप गँग आहे तिकडे. त्या ईशान्य भाग फार वाईट आहे. आणि शेवटी या माफियाने त्याला मारायचं ठरवलं आणि गोळीबार केला. त्याला बॉडीगार्ड होते, तो ही वॉज सुप्रिटेंडंट पोलीस ना, बॉडीगार्ड हल्ले नाही तिथलं. आणि हा सतत प्रार्थना म्हणत राहिला. त्यांना सांगत होते बाकीचे की मागच्या बाजूने तुमची सुटका करतो. वैभव म्हणला नाही, मी माझ्या लोकांना सोडून जाणार नाही. आणि सतत तो प्रार्थना म्हणत राहिला. त्याला देखील गोळी लागली, पण ती मांडीत लागली. पण तेव्हा त्याची जवळजवळ 2 वर्ष गेली, घुसली मांडीमध्ये. असा वैभव. आणि नंतर मला सांगायचं काय, ज्यावेळी तो पास झाला त्या पेपरमध्ये बरोबर असाच फोटो आला होता. आणि सरप्राईझिंगली, मी त्याला सरप्राईझिंग म्हणणार नाही, हे व्हिज्युअलायझेशन होतं, हीच साडी वहिनी नेसल्या होत्या. हा फोटो मी तुम्हाला दाखवतो. हा वैभव. आता वैभव मोठा DIG आहे, तळेगावला येतो. नेक्स्ट स्लाईड. हे तुम्हाला खरी खरी उदाहरणं सांगतो. तेव्हा आज मी इथंच थांबतो. तेव्हा मनाची शक्ती तुमच्या लक्षात आली. तर मनाची शक्ती तुम्हाला वापरता आली पाहिजे खुबीनं. आणि एकदा वन्स यू स्टार्ट बिलिव्हिंग इन युअर माइंड पॉवर, you can do anything in this world. Thank you very much.